आणि त्याचं सानिध्य हे सत सानिध्य. आणि सतच्या सानिध्यामध्ये राहिल्यानंतर जी शांती मिळते ते बाहेर कुठे मिळते का? बाहेर आलं की सगळ्या ऍक्सिडेंट सुरू. जोपर्यंत आपल्यामध्ये होतं तोपर्यंत सुख, आणि सकाळी आले दुसरे लोक की लगेच ऍक्सिडेंट झालं, लगेच रागद्वेष सुरू. हे प्रत्यक्ष आपल्याला अनुभवायला येते. म्हणून आचार्य तर प्रत्यक्ष अनुभवाच्याच गोष्टी सांगते की तू ह्या आत्म्याची संगती कर. त्या आत्म्याला सोडून दुसरीकडे कुठं जाऊच नकोस. कारण का दुसरीकडे गेलास की तुला दुःख मिळाल्याशिवाय नाही. कारण रागद्वेष म्हणजेच दुःख आहे. कारण जिथं रागद्वेष आपण करतो, ज्याच्यावर केला त्याला मुक्ती नाही सांगता येत नाही. तो ज्याने राग आणि द्वेष केला त्याला मात्र नियमानं दुःखाची प्राप्ती झाल्याशिवाय राहत नाही. तर तुम्ही माझ्या राग केला, द्वेष केला, मी आपले शांत राहिले, मला काहीच नाही झालं. परंतु तुम्ही केलं, तुम्हाला काय झाले? आपुलता, दुःख. मग म्हणतात की आत्म्याला सोडलं की होणार म्हणून. आत्म्याची संगती सोडलं की राग द्वेष सुरू होणार. म्हणून सांगतात की तू शिवसंगती सोडून जाऊ नकोस. हे तपोधन म्हणते प्रभाचंद्र आचार्य, नाही प्रभाकर, नाही योगेंद्र देव आहेत ना, योगेंद्र देव, योगेंद्र देव प्रभाकर भट्ट शिष्य आहे ना त्यांचा, तो ते पण मुनी आहे. म्हणून सारखं संबोधन केलं, तपोधन, हे तपोधन, हे गुरुवर. त्याला कसलं काय आपण म्हणतो ना, बोला काय ते सांगतात, हे शाना, तू शाना असशील तर तू असं करू नकोस. तर तू तपोधन आहेस तर तू आपल्या शिव, शिव म्हणजे आपला आत्मा. शिव म्हणजे बाहेर कुठं कोण नाहीये. शिव म्हणजे कल्याण, आणि कल्याण कुठं आहे? म्हणून आत्म्याला कल्याण पर्यायाचे शब्द आहे. हे आत्म्याचे पर्यायाचे शब्द आहे. शिव, कल्याण, सुख, सुवर्ण. कल्याण म्हणजे सोनं, सुवर्ण पण होते. सकाराय सुकल्याण म्हणजे सोनं असं पण लिहिलं. तर वास्तविक कल्याण शिव कोण आहे? आपला आत्माच आहे. पण जोपर्यंत आपण आपल्याला जाणत नाही तोपर्यंत आपल्या कल्याणाचा मार्ग सुरू होत नाही. आणि आपल्याला सोडलं तर काय कल्याण आहे? समजा आम्ही आपली स्तुती म्हणजे कोणाची? आत्म्याची, परायची, व्यक्तीची. तिथं राग व्हायला नको ना. माझी स्तुती केली म्हणजे पर्यायाची स्तुती केली तर मला लगेच तिथं हर्ष होतोय, आनंद होतोय. तर त्या पर्यायामध्ये स्वाभाविक नाही, त्या पर्यायामध्ये अनुभूती आहे. जो ज्ञानी असतो त्याला लाज वाटते. कोण जर आपली स्तुती करायला लागली ना तर अंतरंगामध्ये लाज वाटते, तो खाली मानून घालून बसतो, किंवा असं त्याला खुशालकीने बघत नाही की बघा माझी किती स्तुती करायला लागली. ही पर्यायातली अहंबुद्धी दाखवते आपल्याला की पर्यायाची स्तुती केली की आपल्याला आनंद होतो. तर तो पर्याय संबंधीचा राग आहे आपला, त्या पर्यायामधली अहंबुद्धी. म्हणून तिथं असं आपल्याला कोणी चांगलं म्हटलं तर चांगलं वाटायला नको. अंतराला आत्म्याने ही खरी माझी स्तुती असं वाटायला पाहिजे. समयचा पद्माचा प्रकाश ऐकताना असं वाटायला पाहिजे की माझी ही खरी स्तुती आहे. कारण आत्म्याबद्दल सांगते आत्मा आहे, आणि त्या आत्म्यामध्येच किती शांती, आनंद हे आपण प्रत्यक्ष अनुभवतो. म्हणून आचार्य सांगतात की त्या आत्म्याची संगती सोडून तू अन्यत्र कुठं जाऊ नकोस. अन्यत्र गेलास तर काय मिळणार? तिथं दुःखच मिळणार. आपण चांगल्याची सज्जन मित्राची संगती सोडून दुसऱ्याच्या संगतीत गेलं तर काय मिळणार? तिथं दुःखच, आपुलताच मिळते. म्हणून तिथून कधी जाऊ आणि आपण दुसऱ्या चांगल्या संगतीत राहावंसं वाटतं. म्हणून बाहेर आलं की आपल्याला सगळे आपुलतात, कधी तसं वाटायला पाहिजे चला इथं काय आहे ठेवलं, आपल्याला आत शांती सोडा, हे सगळं आपल्या अंतरंगामध्ये जा. तिथंच आपण उपयोग बदलला की लगेच आपल्याला शांती मिळते. म्हणून आचार्य सांगतात की दुसरं काही करण्यायोग्य नाही. आपल्या आत्म्याची संगती, आत्म्याला संगती करायची म्हणजे आत्म्याला जाणायचं, त्याच्या सानिध्यामध्ये राहायचं, म्हणजे आपला उपयोग त्या ठिकाणी एकाग्र करायचा, अन्यत्र आपला उपयोग घडवायचा नाही. हीच आत्म्याची संगती करणं आहे. त्याच्यासाठीच आपण काय करतो? ध्यानाचा अभ्यास करायचा आहे.